friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about CAM. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CAM याविषयी आपण स्टडी करणार आहोत. चला तर सुरू करूया. आता CAM CAM म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म पहा. तर CET ला असेल, एंट्रन्सला असेल, याचा लॉंग फॉर्म विचारतात. CAM म्हणजे काय, क्रासुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. याचा लॉंग फॉर्म काय, CAM म्हणजे काय, क्रासुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, कारण याच्यावरती लॉंग फॉर्म एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात. आता हे जे CAM प्लॅन्ट आहे, इट इज अ वन मोर अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ CO2 फिक्सेशन. CO2 फिक्स करण्यासाठी हा अल्टरनेटिव्ह पाथवे आहे. आणि हे जे आहे CAM म्हणजे हे जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम ज्या प्लॅन्टमध्ये आढळतं त्या प्लॅन्टला काय म्हणायचं, CAM प्लॅन्ट असं म्हणतात. म्हणजे याचं जे ॲसिड मेटाबॉलिझम आहे, हे कसं आहे, मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस इन दिस प्लॅन्ट इज अ डिफरंट. इट इज कॉल्ड ॲज क्रासुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम and such plants are called as a CAM plant. फोटोसिंथेसिस जे मेकॅनिझम आहे, ते याचं मेकॅनिझम हे कसं आहे, वेगळं आहे. आणि हे जे मेकॅनिझम आहे, ज्या प्लॅन्टमध्ये आढळतं त्या प्लॅन्टला काय म्हणायचं, CAM प्लॅन्ट्स असं म्हणायचं. आता CAM प्लॅन्ट्स कोणाला म्हणायचं, आता हे जे प्लॅन्ट असतात ते कुठं ग्रो होतात, ज्या ठिकाणी ड्राय कंडिशन असेल त्या ठिकाणी जे प्लॅन्ट ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल डेझर्ट कंडिशन, डेझर्ट कंडिशन म्हणजे ड्राय कंडिशनला जे प्लॅन्ट ग्रो होतात, असे प्लॅन्ट कशामध्ये मोडतात, या CAM, त्यांना म्हणायचं CAM प्लॅन्ट्स असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं, CAM प्लॅन्ट्स. म्हणजे जे प्लॅन्ट्स ड्राय कंडिशनमध्ये ग्रो होतात त्याला म्हणायचं डेझर्ट कंडिशन. डेझर्ट that is called as a ड्राय कंडिशन. त्याला आपण काय म्हणतो, झिरोफाईट्स असं म्हणतो. ते प्लॅन्टला काय म्हणतात, झिरोफाईट्स असं म्हणतात. म्हणजे जे कमी पाण्यामध्ये ज्या वनस्पती वाढतात असे हे प्लॅन्ट कशामध्ये वाढतात, त्या प्लॅन्टला CAM प्लॅन्ट त्याच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये कॅलॅन्चुई आहे. एक मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे कॅलॅन्चुई. म्हणजे जे पानफुटी असते ना, ब्रायोफायलम, ही जी पानफुटी आहे, त्या पानफुटीसारखं दिसणारी हे प्लॅन्ट आहे, त्याला म्हणायचं कॅलॅन्चुई असं म्हणतात. नंतर दुसरे एक्झाम्पल असेल त्यामध्ये ब्रायोफायलमचं पण आहे. नंतर त्यामध्ये ऑर्किड आहे. ऑर्किड असेल. नंतर त्यामध्ये ॲगाव मेक्सिकॉना आहे, त्याला आपण मराठीमध्ये गायपात असं म्हणतो. असे जे प्लॅन्ट कशामध्ये मोडतात, या CAM प्लॅन्टची एक्झाम्पल आहे. पण लक्षात ठेवा, कॅलॅन्चुई मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ते ब्रायोफायलम जी पानफुटी असते त्या पानफुटीसारखं दिसणारं हे प्लॅन्ट आहे. आणि हे प्लॅन्ट ड्राय कंडिशनला याची ग्रो होते, याची वाढ होते. म्हणजे डेझर्ट कंडिशनला त्याला म्हणायचं, ड्राय कंडिशनला त्याला म्हणायचं झिरोफाईट्स असं म्हणतात. इट इज द अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ CO2 फिक्सेशन फाउंड इन डेझर्ट प्लॅन्ट. हे जे CAM हे जे मेकॅनिझम आहे, हे CAM प्लॅन्टमध्ये आढळून येतं. आता आपण त्याचे एक्झाम्पल पाहिलं. आता इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन द फॅमिली क्रासुलेसी. इट इज कॉल्ड ॲज अ CAM. आता हे जे प्लॅन्ट असतात त्या प्लॅन्टची फॅमिली कोणती, त्या प्लॅन्टची फॅमिली कोणती, क्रासुलेसी फॅमिली असते त्या प्लॅन्टची. इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन द फॅमिली क्रासुलेसी फॅमिली. त्यांची या प्लॅन्टची जी फॅमिली आहे ती कोणती आहे, क्रासुलेसी फॅमिली आहे. आता याचं मेकॅनिझम पाहूया, कशा प्रकारे याचं मेकॅनिझम आहे. मग आता यामध्ये इन दिस प्लॅन्ट्स, यामध्ये ड्युरिंग नाईट आणि ड्युरिंग डे टाईमला याचं मेकॅनिझम आहे. या प्लॅन्टचं. मग त्यामध्ये इन दिस प्लॅन्ट, आता अगोदर आपण
ड्युरिंग नाईट. दोन कंडिशनला हे मेकॅनिझम आहे, नाईट कंडिशनला आणि डे कंडिशनला. त्यामध्ये CN स्टोमॅटा आर ॲक्टिव्ह ड्युरिंग नाईट आणि सो इनिशियल CO2 फिक्सेशन ऑकर्स इन नाईट. पहा आता अगोदर आपण नाईट कंडिशनला आपण याचे मेकॅनिझम अगोदर पाहूया. कारण जे स्टोमॅटा असतात, स्टोमॅटा हे नाईट कंडिशनला ॲक्टिव्ह असतात आणि म्हणून सुरुवातीला जे इनिशियल CO2 फिक्सेशन आहे ते कुठं घडतं, ऑकर्स इन नाईट कंडिशनला. मग आता यावेळेस काय होतंय ड्युरिंग नाईट कंडिशनला, तर यामध्ये CO2 इज टेकन ड्युरिंग नाईट. ज्यावेळेला स्टोमॅटा कसे असतात, नाईट कंडिशनला ओपन असतात आणि ओपन असल्यामुळं CO2 काय घेतला जातो, CO2 टेकन अप ड्युरिंग नाईट आणि म्हणून CO2 काय घेतला जातो, एक्सेप्ट केला जातो. कारण व्हेरी स्टोमॅटा नाईट कंडिशनला कसे असतात, ओपन असतात आणि मग त्यावेळेला PEPA अँड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज फॉर्म. त्यावेळेला फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड अँड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज अ फॉर्म इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम PEP कार्बोझायलेज. मग या नाईट कंडिशनला काय घडतं, PEPA फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हे तयार होतात इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम PEP. त्यामध्ये कोणते, PEP कार्बोझायलेज. हे PEP कार्बोझायलेज एन्झाईम प्रेझेन्स असताना आपण आता याच्यामध्ये या अगोदर त्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो मेकॅनिझम. त्यामध्ये C4 पाथवे, मेकॅनिझम ऑफ C4 पाथवे. त्यामध्ये आपण शिकलो PEP फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड पासून काय तयार होतं, तर फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोणता आहे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आहे C4 पाथवेचा. मग त्यामध्ये फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड अँड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इन दिस फॉर्म इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम PEP कार्बोझायलेज अँड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड देन रिड्यूस टू मॅलिक ॲसिड. आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड पासून काय तयार होते, मॅलिक ॲसिड तयार होतं ड्युरिंग नाईट कंडिशनला इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज. आणि हे जे मॅलिक ॲसिड तयार झालेलं आहे ड्युरिंग नाईट पिरियडला, ते मॅलिक गेट ॲक्युम्युलेटेड ड्युरिंग नाईट. आणि मग नाईट कंडिशनला हे जे मॅलिक ॲसिड आहे ते मॅलिक ॲसिड काय केलं जातं, ॲक्युम्युलेट केलं जातं तर हे जे आहे ते कधी घडतं, ड्युरिंग नाईट कंडिशनला, म्हणजे रात्रीच्या वेळेला हे घडतं कारण या रात्रीच्या वेळेला स्टोमॅटा ओपन असतात. त्यामुळं CO2 हा घेतला जातो आणि मग CO2 ॲक्सेप्ट केल्यामुळं फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड पासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होते आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड पासून मॅलिक ॲसिड तयार होते आणि मग मॅलिक ॲसिड गेट ॲक्युम्युलेटेड ड्युरिंग नाईट. आणि म्हणून नाईट कंडिशनला मॅलिक ॲसिड काय केलं जातं, ॲक्युम्युलेट केलं जातं म्हणजे शेवटी इथं काय तयार झालं, मॅलिक ॲसिड तयार झालं शेवटी. आता आपण डे कंडिशनला पाहूया. ड्युरिंग डे स्टोमॅटा आर क्लोज. त्या ड्युरिंग डेला दिवसा कशा स्टोमॅटा कशा असतात, क्लोज असतात. अँड मॅलिक ॲसिड अंडरगोज डिकार्बोझायलेशन. आणि हे जे मॅलिक ॲसिड तयार झालेलं आहे या मॅलिक ॲसिडचं काय होते, डिकार्बोझायलेशन अँड गेट्स कन्व्हर्टेड इनटू पायरुव्हिक ॲसिड. यापासून काय तयार होते, ड्युरिंग डे. मग या पायरुव्हिक ॲसिड या मॅलिक ॲसिड पासून काय तयार होते, पायरुव्हिक ॲसिड तयार होतं मॅलिक ॲसिड गेट्स डिकार्बोझायलेशन. मॅलिक ॲसिडचं डिकार्बोझायलेशन होते आणि त्या मॅलिक ॲसिड पासून काय तयार होते, पायरुव्हिक ॲसिड तयार होतं आणि मग ते CO2 इज रिलीज. ज्यावेळेला CO2 डिकार्बोझायलेशन म्हणजे काय, CO2 रिलीज केला जातो आणि हा जो CO2 रिलीज केला आहे तो एंटर इन केल्विन सायकल अँड शुगर इज प्रोड्यूस. आणि मग त्याच ठिकाणी काय होते, केल्विन सायकल घडते आणि केल्विन सायकलमध्ये काय तयार होते, शुगर प्रोड्यूस होते आणि विच गेट कन्व्हर्टेड इनटू स्टार्च. आणि मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, स्टार्चमध्ये होतं. आणि मग पायरुव्हेट्स कन्व्हर्टेड इनटू स्टार्च. आणि या पायरुव्हिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये होतं, स्टार्चमध्ये होतं आणि मग हा जो स्टार्च आहे, हे जे स्टार्च आहे हे स्टार्च गेट ॲक्युम्युलेटेड ड्युरिंग डे. आणि मग डे टाईमला स्टार्च जमा होतं नाईटला काय होतं, मॅलिक ॲसिड जमा होतं. ड्युरिंग डे टाईम स्टार्च गेट्स ॲक्युम्युलेटेड ड्युरिंग डे टाईम. डे टाईमला स्टार्च आणि नाईट टाईमला मॅलिक ॲसिड.
नंतर ड्युरिंग नाईट फॉर स्टार्च. मग आता हे जे ड्युरिंग डे टाईमला काय झालं, स्टार्च तयार झालं. परत आता डे नंतर काय येते, नंतर नाईट येते. मग या स्टार्चचं परत काय होते, फॉर्म स्टार्च PEPA इज रिजनरेटेड. मग या स्टार्चपासून परत काय तयार होतं, परत या स्टार्चपासून परत काय तयार होतं, PEPA इज रिजनरेटेड. म्हणजे फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिड तयार होते. मग फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिड तयार झालं की त्यापासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, परत ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडपासून मॅलिक ॲसिड, परत मॅलिक ॲसिडपासून पायरुव्हिक ॲसिड, पायरुव्हिक ॲसिडपासून त्यामधून स्टार्च रूपांतर होतं. स्टार्च त्याचं रूपांतर स्टार्चमध्ये होतं. आणि मग स्टार्च गेट ॲक्युमुलेटेड ड्युरिंग डे टाईम. आणि मग या स्टार्चपासून परत काय होतं, या PEPAचं परत रिजनरेशन होतं पहा. मग अशा प्रकारे हे जे CAM प्लॅन्ट आहे, मग त्यामध्ये जे आपण मेकॅनिझम पाहिलं C4 पाथवे, हे जे C4 पाथवे आहे ड्युरिंग नाईट. मग नाईटला काय घडते, C4 पाथवे घडतं पहा. काय नाईटला कोणतं पाथवे, C4 पाथवे. आणि डेला कोणतं पाथवे, C3 पाथवे पहा. हे जे CAM आहे, हे जे मेटाबॉलिझम आहे, हे जे आहे मेटाबॉलिझम आहे, त्याच्यामध्ये काय घडते, ड्युरिंग नाईटला C4 पाथवे इज ऑकर्स. आणि डेला काय घडते, C3 पाथवे ड्युरिंग डे टाईम. मग डेला C3 पाथवे, नाईटला C4 पाथवे. तर अशा प्रकारे यामध्ये या CAM हे जे मेटाबॉलिझम आहे, त्यामध्ये C4 पण पाथवे घडतं आणि C3 पण पाथवे घडतं पहा. आणि म्हणून त्यामध्ये फक्त याचं ॲसिड कॉन्सन्ट्रेशन आहे हे इन्क्रीजेस ड्युरिंग नाईट. नाईटला काय होतं, याचे ॲसिड कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतं, वाढतं. आणि डे टाईमला ते काय होतं, डिक्रीज होतं. आणि म्हणून याच्यामध्ये दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ CAM प्लॅन्ट. यामध्ये जे प्लॅन्ट असतात CAM प्लॅन्ट, याचं एक कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे. काय आहे, याचं ॲसिड कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस ड्युरिंग नाईट टाईम. ड्युरिंग नाईटला ॲसिड कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि डेला काय होतं, ॲसिड कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होतं. आणि इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द CAM प्लॅन्ट. आणि हे जे CAM प्लॅन्ट असतात यामध्ये काय होत नाही, क्रॅन्स ॲनाटॉमी इज ॲब्सेंट. याच्यामध्ये क्रॅन्स ॲनाटॉमी कशी असते, ॲब्सेंट असते पहा. तर अशा प्रकारे यामध्ये फॉर्मेशन ऑफ मॅलिक ॲसिड ड्युरिंग डार्क. हे पहा, डार्कला काय होते, नाईटला मॅलिक ॲसिड तर फॉर्मेशन आहे. आणि म्हणून याला म्हणतात ॲसिडिफिकेशन पण असं म्हणतात पहा. कारण नाईटला काय होते, मॅलिक ॲसिड तयार झाले आणि मग या प्रोसेसला काय म्हणतात, ॲसिडिफिकेशन असं म्हणतात पहा. आणि हे जे आहे ना, मॅलिकचं रिलीज CO2 ड्युरिंग, मग मॅलिक ॲसिडपासून काय तयार होते, पायरुव्हिक ॲसिड तयार होते. पायरुव्हिक ॲसिडपासून काय होते, स्टार्च तयार होते. हे जे आहे C3 पाथवे, त्याला म्हणायचं दॅट इज अ डिॲसिडिफिकेशन. त्यामध्ये काय होते, ही जी फेज आहे ना, त्याला म्हणायचं डिॲसिडिफिकेशन. आणि याला काय म्हणायचं, मॅलिक फॉर्मेशन ऑफ मॅलिक ॲसिड ड्युरिंग डार्क इज कॉल्ड ॲज ॲसिडिफिकेशन. तर अशा प्रकारे याचं एक्झाम्पल आहे कॅलेंचुई आहे, ऑपोंची आहे पहा. त्या निवडुंग असं म्हणतात. आणि ऑलिव्हेरा कोरपड आहे पहा. हे सगळे ड्राय कंडिशनला हे ग्रो होती. आणि म्हणून हे कुठे याची एक्झाम्पल कोणते आहे, हे सगळे CAM प्लॅन्ट्स आहे पहा. लक्षात ठेवा, 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. फर्स्ट एक्झाम्पल सांगितलं कॅलेंचुई, दुसरं सांगितलं ऑलिव्हेरा मग त्याचे कोरपड, आणि तिसरं सांगितलं ऑपोंचिया म्हणजे निवडुंग पहा. हे सगळे ड्राय कंडिशनला ग्रो होतात. तर अशा प्रकारे हे CAM म्हणजे क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम आहे पहा. यावरती बोर्ड एक्झामला कंपल्सरी यावरती 3 मार्काला क्वेश्चन विचारतात पहा. सोपं आहे पहा. एकदा मी परत सांगते पहा. CAM याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम. हे जे मेटाबॉलिझम जे प्लॅन्ट शो करतात त्यांना काय म्हणायचं, CAM प्लॅन्ट्स असं म्हणतात. मग ते CAM प्लॅन्ट्स कोणते आहे, त्याची फॅमिली कोणती आहे, क्रासुलेसी फॅमिली आहे. हे कोणते, हे जे प्लॅन्ट आहे हे कुठं ग्रो होतात, त्यांना म्हणायचं डेझर्ट कंडिशनमध्ये ग्रो होतात पहा. म्हणजे ड्राय कंडिशनला ग्रो होतात. त्यांना पाण्याची आवश्यकता कशी असते, कमी असते. आणि इट इज अ मोर अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ CO2 फिक्सेशन. CO2 फिक्सेशनचं अल्टरनेटिव्ह पाथवे आहे, दॅट इज अ CAM. आणि मग हे जे CAM आहे याच्यामध्ये
लक्षात त्यामध्ये एक्झाम्पल सांगितले, 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. मग याचं जे मेकॅनिझम आहे ते ड्युरिंग नाईट टाईमला काय घडते आणि ड्युरिंग डे टाईमला काय घडते पहा. ड्युरिंग नाईट टाईमला ज्यावेळेला रात्रीच्या वेळेला स्टोमॅटा आहे ओपन असतात, त्यामुळे CO2 ते इज टेकन अप बाय नाईट, म्हणून ते नाईटला CO2 काय करतात, ॲक्सेप्ट करतात. आणि मग त्यापासून CO2 घेतल्यामुळं त्यापासून फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिड तयार होतं. त्या फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिडपासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होतं पहा. आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडपासून मॅलिक ॲसिड तयार होते ड्युरिंग नाईटला. हे कसलं आहे सगळं C4 पाथवेचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे मेकॅनिझम शिकलो तेच आहे पहा. आलं लक्षात. मग मॅलिक ॲसिड या ड्युरिंग नाईटला मॅलिक ॲसिड गेट ॲक्युम्युलेटेड ड्युरिंग नाईट टाईम, म्हणून मॅलिक ॲसिड काय होतं नाईटला जमा होतं पहा. हां. आणि मग हे जे C4 पाथवे आहे, C4 पाथवे कुठं कधी घडतं हे ड्युरिंग नाईट टाईम. आणि मग हे जे मॅलिक ॲसिड तयार झालं तर मॅलिक ॲसिड दॅट इज अ गेट डिकार्बोझायलेशन, मग त्याचं रूपांतर याचं कार्बोझायलेशन होतं. डिकार्बोझायलेशन म्हणजे काय, CO2 रिलीज केला जातो. आणि मग CO2 रिलीज झाल्यामुळे तिथं काय घडते, केल्विन सायकल घडते. आणि केल्विन सायकलमध्ये काय होते, शुगर इज प्रोड्यूस. आणि मग यामध्ये मॅलिक ॲसिड हे जे आहे ना मॅलिक ॲसिड त्याचं रूपांतर कशामध्ये होते, पायरुव्हिक ॲसिड मध्ये रूपांतर होते. आणि विच कन्वर्टेड इनटू स्टार्च, आणि त्याचं शेवटी रूपांतर स्टार्चमध्ये होतं. आणि स्टार्च गेट ॲक्युमुलेटेड ड्युरिंग डे टाईम, आणि डेला काय होते स्टार्च जमा होतं पहा. आणि म्हणून हे जे CAM आहे त्यामध्ये C4 पाथवे ऑकर्स नाईट टाईम आणि C3 पाथवे ऑकर्स डे टाईम. आणि मग याचं नाईटला ॲसिड कॉन्सन्ट्रेशन हे CO2चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ॲसिड कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीजेस असतं. आणि डे टाईमला काय होतं, ॲसिड कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. आणि म्हणून हे CAM जे प्लॅन्ट असतात त्याचं हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे पहा. आणि मग या CAM प्लॅन्ट जे असतात ना त्यामध्ये क्रांत ॲनाटॉमी कशी आहे, ॲब्सेंट आहे पहा. तर अशा प्रकारे हे आपण हे CAM म्हणजे क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम याचा आपण स्टडी केला. हा महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, कारण याच्यावरती बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारतात. CET असेल किंवा एंट्रन्स असेल त्यावरती सुद्धा त्यामध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारतात पहा. म्हणून हा महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपलं हे चॅप्टर आहे ते फोटोसिंथेसिस हे आपलं कंप्लीट झालेलं आहे पहा. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.